राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचा मतदारसंघ असलेलं आणि त्यांचं गाव असलेलं साखराळे गावात आपण सध्या आहोत. आपण पाहू शकता या ठिकाणी आपण सध्या ग्रामपंचायत साखराळेच्या बरोबर समोर आहोत. या ठिकाणी साखराळे गावातील सर्व ग्रामस्थ आणि युवा शक्तीचे कार्यकर्ते या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आपण जाणून घेऊया. तुमचं नाव सांगा आणि काय मागण्या आहेत तुमच्या आणि कशासाठी आमरण उपोषण संपूर्ण गावाचं चालू आहे? नमस्कार, माझं नाव अमित चव्हाण. मी याच गावचा रहिवासी आहे, साखराळे गावचा. आमच्या मागण्या अशा आहेत की राजाराम बापू कारखान्याने जे बेकायदेशीर विस्तारीकरण करण्याचं काम चालू केलं आहे ते पूर्णपणे बेकायदेशीर असून ते आमच्या गावच्या नागरिकांच्या जीवितास धोका असणारे, त्यातून जे प्रदूषण होणार त्याच्यापासून गावच्या नागरिकांच्या जीवाला धोका आहे, भविष्यात उद्भवणारे रोग आहेत, आजार आहेत, ह्याच्या विरोधात आमचं हे आंदोलन आहे. आणि काल गावची ग्रामसभा असताना आम्ही ग्रामसभेत जे आमचं काही म्हणणं आहे ते आम्ही मांडायसाठी गेलो असताना आम्ही ते म्हणणं मांडल्यानंतर त्याचं आम्हाला उत्तर मिळण्याऐवजी आम्हाला तिथं अशी कारणं देण्यात आली सरपंचाच्या मार्फत, उपसरपंचाच्या मार्फत, की तुमचं जे म्हणणं आहे त्याला आम्हाला म्हणण्याला आमच्या उत्तर दिलंच नाही. नंतर आम्हाला सांगितलं की तुमचं म्हणणं आहे ते आम्हाला लेखी स्वरूपात द्या, आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपात उत्तर देतो. नंतर आम्ही ते लेखी स्वरूपात निवेदनद्वारे दिले, निवेदन स्वीकारले सरपंच उपसरपंच यांनी. आणि नंतर आम्हाला सांगितलं की जरा थांबा, आमची जरा मिटिंग आहे, मिटिंग झाल्यानंतर तुम्हाला पोच देतो. आम्ही पोच घेण्यासाठी थांबलो, अर्धा तास, 1 तास, पाऊण तास, 2 तास जवळजवळ आसपास थांबलो असेल. थांबल्यानंतर वरनं ती सगळी बॉडी कर्मचारी खाली आले. ते आल्यानंतर ह्या कार्यालयात आम्ही थांबलेलो जिथं पोच मिळते तिथं पोच मागितल्यानंतर आम्हाला सांगितलं की पोच वगैरे काही मिळणार नाही, कागद इथं ठेवा आणि तुम्हाला घरपोच करतो. तर एवढी म्हणलो आमच्यावरती उपकार करू नका की तुम्ही घरपोच देणे इथपर्यंत, आम्ही इथं उभा आहे तोपर्यंत आम्हाला पोच द्या, हेच आमच्यासाठी पुष्कळ आहे. आमच्या निवेदनात असणाऱ्या ज्या मागण्या आहेत त्या तर आम्ही म्हणत नाही की त्या तुम्ही पूर्ण करा किंवा त्याच्यावर तुम्ही कठोर कारवाई करा, कारण तुमच्याकडं ते होणार नाही हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. फक्त पोच द्या. तर त्याच्या आम्हाला पोच न देता आमच्यावर तिथं दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. आरतच्या भाषेत आमच्यासोबत बोलण्यात आलं की देत नाही, काय करायचं ते करा, जावा, बघतो कोण मागतोय, तुम्हाला कसं मिळत्या पोच, आम्ही ते निवेदनच फाडून टाकणार आहे, तुम्ही आम्हाला द्यायलाच नाही. तर आमच्याकडे निवेदन त्यांनी स्वीकारलेलं व्हिडिओ वगैरे आमच्याकडे फुटेज सगळं आहे. असं नाही की ते म्हणतील ते खरंच आहे. ज्या आमच्या ज्या प्रमुख मागण्या 2 आहेत की त्या आम्ही जे दिलेलं निवेदन आहेत त्याची आम्हाला पोच मिळणं, आणि दुसरी गोष्ट जे कारखान्याचं विस्तारीकरणाचं बेकायदेशीर बांधकाम चालू आहे, जे 70 ते 80% पूर्ण झालं आहे, ते पूर्णपणे थांबवण्यापेक्षा मी तर म्हणतो ते पाडून टाकणं ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि त्या मिळणाऱ्या न्यायासाठी आम्ही इथं बसलेलो आहे. नेमकं काय कारण आहे तुमचं आमरण उपोषणाला आणि राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचा जो प्रकल्पाचं विस्तारीकरण चालू आहे, विरोध का करायला आहे त्याला? साहेब, काय विषय आहे, ऑलरेडी तो कारखाना जो आत्ता चालू आहे त्याची कपॅसिटी आहे 7,000 टन प्रतिदिन गाळप क्षमता आहे त्याची, आणि 28 मेगावॅटचा त्यांचा प्रकल्प आहे सहवीज निर्मितीचा. तर ह्याचा जो एवढा त्रास आहे की ते आता आज आम्ही गावातलं ग्रामस्थ आहे, ती नागरिक आहे, ती ह्या आम्ही जी भोगतोय. काय बघताय तुम्ही नेमकं काय बघतोय म्हणजे त्याच्या कारखाना चालू असताना जी होणारं प्रदूषण आहे, राख आहे, ती जी राख पडती ती कधी तुम्हाला वेळ मिळाला, शक्य असलं तर कारखाना चालू असताना एकदा आमच्या गावात येऊन जावा, किंवा मी तर म्हणतो 1 दिवस 1 रात्र राहून जावा. तुमचा जो कलर आहे त्यात नाही जर 100% बदल झाला तर आम्ही आमचं गाव सोडून कुठेही राहायला तयार आहे. एवढ्या प्रमाणात राखाचं प्रमाण आहे. आमच्या अंगणात राख आहे, आमच्या घरात आहे, दारात आहे, जेवणात आहे, पाण्यात आहे. एवढंच नाही, आमच्या शरीरात सुद्धा ती राख आहे. तुम्ही आमची चाचणी जरी करून बघितली आमची फुफ्फुसाची, इथं बसलेल्या किंवा गावात असणाऱ्या नागरिकांची, तरीसुद्धा तुम्हाला ते जाणवेल की राखेचं प्रमाण, त्या प्रदूषणामुळे झालेला आमच्या शरीरावर विपरीत परिणाम, ती जी सांडपाणी आहे, जी कारखान्याचं दूषित पाणी आहे केमिकलयुक्त, ही पाणी जी ती सोडते ती छुप्या मार्गानं, ती पाणी आमच्या पिण्याच्याद्वारे आमच्या शेती तर काही वाटच लागल्या गावातल्या जमिनींची. सांगायचं आता तुम्ही ग्रामस्थ त्यांच्यासोबत बोलू शकता, विचारू शकता की किती प्रमाणात नुकसान झालं आहे, आणि ही नुकसान फक्त ही आम्हीच भोगायचं आणि आमच्याच नशिबाला का, हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मग आता काय ते विस्तारीकरण नेमकं म्हणजे विस्तारीकरण काय चालू आहे? जे 7,000 कपॅसिटी आहे ती 7,000वरून 15,000 टन प्रतिदिन, आणि 28 गाळप सुरू होणार आहे. हां, ऊसाचं गाळप, आणि 28 मेगावॅटवरून जो वीज प्रकल्प आहे तो 68 मेगावॅटचा करणार आहे. एवढा मोठा प्रकल्प. तर आता तुम्ही जर बघायला गेला तर तुम्ही माहिती जर गेला तर केंद्रीय पर्यावरण मंडळ असेल किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ असतील, यांच्या गाईडलाईन्स आहेत. त्या गाईडलाईन्समध्ये असं आहे की एवढा मोठा प्रकल्प कमीत कमी लोकवस्ती
5 ते 7 किलोमीटर अंतर दूर असलं पाहिजे लोकवस्तीचं, जिथं माणसं राहतात त्याच्यापेक्षा 7 किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प पाहिजे. पण तुम्ही जर कारखान्यापाशी गेला असा, कारखान्याच्या एरियात म्हणजे जो आमच्या गावचा सुरुवात होती, तर अवघ्या 10 ते 15 फुटावर लोकवस्ती चालू होत्या. तिथं असणारे नागरिक आहेत, गावातील जनता आहे. एवढंच काय, कारखानाच्या पश्चिमेला आम्ही राहतो, कारखान्याच्या पूर्व बाजूला गावातील जो आमचा 6 नंबर वार्ड आहे त्या वार्डातली कमीत कमी 200-250 माणसं राहतात आणि त्याच्यामध्ये कारखाना आहे. मग एवढा मोठा प्रकल्प गावात उभारणं योग्य आहे का नाही ह्याची तुम्हीच पडताळणी करावी. नाही, पण काय आता गावाचा जर विकास होत असेल, भागाचा विकास होत असेल, तर त्या प्रकल्पामुळे काय नुकसान काय होणार आहे आणि लोकांच्या आरोग्यावर काय प्रश्न निर्माण होणार आहेत का? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रकल्पामुळे तुमचं म्हणणं आहे की आर्थिक विकास होणार. विकास कोणाचा होणार आहे? आता 1969 पासून हा कारखाना आहे. त्यावेळेसपासून गावातल्या किती कुटुंबांचा विकास झाला, किती जनतेचा झाला, ह्याचा जर तुम्ही सखोल अभ्यास केला असा तर तुम्हाला जाणवल. हाताला पण बोटं 5 असतात, पण कमीत कमी 3 ते 4च घराचा या विकास झाला आहे कारखान्यामुळं. बाकी सगळ्यांच्या नशिबात फक्त राख, दूषित पाणी आणि बग्यास, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय नाही. आणि आरोग्याचा काय प्रश्न? आरोग्याचा प्रश्न असा आहे की साहेब, गावामध्ये फुफ्फुसाचं रोग आहेत, आजार आहेत की जेणेकरून म्हणजे वयस्कर माणसं असतील, वृद्ध, लहान मुलं असतील, ह्यासनी जे राखाचं जे धुलिकण आहे ती, जे आता तर नवीन 2 वर्ष झालं आता गावात आजपर्यंत काळी राख होती, आता काळीत ॲड केल्या पांढरी राख. कुठली राख आहे का बघ्याचा हीच त्यासने आम्हाला समजलेलं नाही. आणि ती जर एकदा डोळ्यात गेलं तर गावात 3-4 दवाखाना आहेत. कुठल्याही तुम्ही डॉक्टरला जाऊन विचारू शकता की चालू सीझनमध्ये दिवसात तुमच्याकडे कमीत कमी किती गिऱ्हाईक येते ती फक्त डोळ्यात राख गेल्या काढण्याचं, तर तुम्हाला समजेल. आणि शेतीत जी फळबागा आहे त्या, म्हणजे जे आता आमच्या गावातले आधुनिक शेतकरी आहेत ते टोमॅटोचे असतील, वांग्याची, अशी जी फळबागा करणारे आहेत तर त्या राखामुळे जे एवढं त्या पिकांचं नुकसान होतं आहे की त्या पिकावरती ती राख पडून अक्षरशः पीक फळच नाही तर ती पीकसुद्धा उबदारीला येत नाही. म्हणजे त्या पिकाचं सुद्धा नुकसान होतं आहे. आणि त्या दूषित पाण्यानं, त्या राखेनं त्या शेती जमिनी एवढ्या नापीक झाली त्या की अक्षरशः तुम्ही जर गावाकडल्या किंवा कारखान्यालगतच्या ज्या जमिनी बघितल्या की ज्यांचं कारखान्यात दूषित पाणी जी वड्या मार्गाची 2-3 ठिकाणाहून सोडणारं, त्याच्या आमच्याकडे व्हिडिओसुद्धा येते की कारखान्यातलं पाणी कुठनं बाहेर येतं, कुठलं वड्यात जातं, कुठनं प्यायच्या पाण्यात मिसळलं जातं, सगळं आहे आमच्याकडं. तर ह्यानं जे आहे ते आरोग्य होणारं जे नुकसान आहे का नाही, ते एवढं मोठं नुकसान आहे की, आणि जर हा प्रकल्प जर चुकून चालू झाला, चुकून मी म्हणतो होणार नाही आणि आम्ही होऊन देणार नाही सत्य आहे, पण चुकून चालू झाला तर येत्या 2-4 वर्षामध्येच गावची लोकसंख्या आज आम्ही हक्कानं सांगतोय 12-13 हजार आहे, ती तुम्हालाच ऐकायला मिळेल की 3-4-5 हजारावर झालेली. कारण गावात माणसंच जिवंत राहणार नाही. ती गाव म्हणण्यापेक्षा एक गावाचं नाव साखराई असून ते साखराई नाव नसून स्मशानवाडी म्हणून नावसुद्धा ठेवण्यात येईल. एवढ्या माणसांचा जीवितच धोका आहे. ही 100% त्यातनं निष्पन्न होणार आहे. आणि ज्या आम्ही असं नाही बोलत की आमच्याकडे त्याचं पुरावा आहेत किंवा त्यांनी जे काही टेस्ट घेतल्या किंवा काय घेतल्या, हे किती बोगसपणाने घेतल्या त्या VSI मार्फत, वसंतदास शुगर इन्स्टिट्यूट मार्फत, ते सगळे आमच्याकडे लेखाजोग आहे. काय नेमकं त्या परवानग्या कशा घेतलेल्या आहेत आणि काय तारखेचं तुम्ही जो बोलताय तारखेचा उलतापालट झाले ते नेमकं काय? काय साहेब, हा प्रकल्प करण्यासाठी त्यांनी VSI मार्फत म्हणजे वसंतदास शुगर इन्स्टिट्यूट मार्फत एक अहवाल बनवला आहे. म्हणजे तो ॲक्च्युली अहवाल असतो, तो अहवाल शासनाच्या मार्फत बनवून द्यायचा असतो की एखाद्या प्रकल्पाला मंजुरी पाहिजे असेल किंवा प्रकल्प प्रस्तावित करायचा असेल तर त्यासाठी एक अहवाल बनावा लागतो. म्हणजे थोडक्यात काही आपण कोटेशन म्हणतो किंवा त्याचं काय असेल ते ह्या पद्धतीचं असतं. यात पूर्ण माहिती असते की कारखान्याच्या परिसर, त्याच्या आजूबाजू त्या प्रकल्पामुळे होणारं दूषित कुठले ठिकाणं आहेत, किती अंतरावरती त्याचं परिणाम होऊ शकतं, प्रदूषण होऊ शकतं, किती किलोमीटरवर त्या जमिनीखालचं पाणी असेल, माती असेल, हवेतलं प्रदूषण असेल, ही होण्याचं जे चान्सेस आहेत किंवा ती ठोक काय आहे ती त्या प्रकल्पात त्यांनी मांडलेलं असतं. आणि त्यांनी जो अहवाल बनवला आहे ना, तो 2 प्रकारे अहवाल, एक संक्षिप्त अहवाल म्हणून एक आहे. त्या अहवालात तुम्हाला दिसेल येतं की ह्या प्रकल्पाच्या आजूबाजूला असणारी 17 गावे, म्हणजे आमच्या गावात जो प्रकल्प आहे, जी कारखाना आहे त्याच्या आजूबाजूची गाव सोडून जी 16 गावं आहे ती, त्या गावांची ही नावं आहे ती, त्या गावात त्यांनी ह्या चाचण्या केलेल्या असं दाखवलं या त्यांच्या अहवालामध्ये. तर काय मला सांगायचं आहे, ह्या चाचण्या घ्यायच्या असते त्या कधी
ज्या वेळेस कारखाना पूर्ण क्षमतेनं चालू असतो, गळीत हंगामा पूर्ण क्षमतेनं चालू असतो त्यावेळेस घ्यायचे असतात. आणि या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवाल्यांनी जो अभ्यास केला आहे स्थानिक पर्यावरणाचा अभ्यास कालावधी, जरा कॅमेरा पुढे घेऊन बघा, तर या कालावधीचा प्रकार तुम्हाला दिसेल, तारीख दिसेल 3/3/2025 ते 31/5/2025 ह्या कालावधीत त्यांनी चाचण्या घेतल्या ह्या सगळ्या. तर मला एवढंच सांगायचं आहे की 2024-25चा जो हंगामा आहे कारखान्याचा, राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचा, तर तो हंगामा अधिकृतपणे 3/3/2025 या तारखेला बंद झालेला आहे. पूर्ण क्षमतेनं बंद झाला म्हटला तरी चालेल. मग तो कारखाना बंद झालेला असल्यानंतर तिथून पुढे 2-3 महिन्यात तुम्ही चाचण्या कशाच्या घेतल्या? ज्यावेळेस कारखाना बंद झाला त्यावेळेस ना तुम्हाला कुठली दूषित हवा दिसणार आहे, ना कुठलं दूषित पाणी मिळणार आहे, ना कुठला आवाज ऐकू येणार आहे, कर्कश आवाज असा, म्हणजे जे टर्माईन चालू आहे ती, जे त्यांचं स्टीमचं प्रोजेक्ट आहे म्हणजे कोजनरेशनचं, कुठल्याच प्रकारचं बंद म्हणल्यावर बंदच. बंदमध्ये तुम्ही चाचण्या घेतल्या कशाच्या आणि ह्या अहवाल कशाच्या आधारे तुम्ही सादर केला? पण नुसता अहवालच नाही, तर त्यांचा जो दुसरा अहवाल आहे त्या अहवालामध्ये त्यांनी रिपोर्ट घेतलेले आहेत. म्हणजे रिपोर्ट ज्या टेस्ट आहे त्या पाण्याची टेस्ट असेल, हवेची असेल, ध्वनीची असेल, ते त्यांचं रिपोर्ट आहे, ते त्यांच्या टेस्ट रिपोर्ट म्हणून दिले आहेत. त्याच्यावरल्या तारखासुद्धा तुम्ही बघू शकता साहेब. आता हां, हे टेस्ट रिपोर्ट आहेत बघा. 2 मिनटं साहेब, मोबाईल घ्या तुमचा, कॅमेरा घ्या. डेट ऑफ रिसिप्ट ऑफ सॅम्पल, म्हणजे सॅम्पल त्यांनी कलेक्ट केले 24/3/25ला आणि तुम्हाला आम्ही आत्ताच सांगितलं की कारखाना बंद झाला आहे 3/3/25ला. मग ती झाल्यानंतर जर चाचण्या घेतल्या असतील तर त्या कशा ग्राह्य धरायच्या आणि कशा योग्य असतील ही तर संगणमतानं केलेला गावातल्या जनतेचा काय म्हणायचं त्याला आता, विश्वासघात म्हणण्यापेक्षा विश्वासघात पण एक वेळ परवडेल, पण ही डायरेक्ट सुपारीच आहे हो, जीवघेणी हत्याच आहे एक प्रकारची. तर हे चालू राहिलं तर भविष्यात काय होणार आहे आम्ही तुम्हाला सांगितलंच नाही. ग्रामपंचायतीनं ना हरकत प्रमाणपत्रसुद्धा दिलेलं आहे. मग ते कोणत्या बेसवर दिले तेच सांगतो साहेब. आता ते पण सांगतो. त्यांनी जे न हरकत प्रमाणपत्र दिलं आहे ना, तर ते ॲक्च्युली काय आहे विषय की पेपरमध्ये जाहिरात आली होती प्रदूषण महामंडळाची की 10/7/2026ला की 14/8/2026ला कारखाना कार्यस्थळावरील राजाराम बापू जो प्रकल्प विस्तारीकरण आहे ह्याच्याबद्दल जनसुनावणी होणार आहे. ही आलेली बातमी पेपरला 10/7/2026ला. आणि त्याच माझ्या माहितीनुसार त्याच तारखेला ह्या ग्रामपंचायतीमध्ये हे दोन्ही अहवाल सरपंचांना किंवा त्या सदस्यांना, उपसरपंचांना अभ्यासासाठी दिले होते की तुम्ही याच्यावरती अभ्यास करा आणि गावात नागरिकांच्यापाशी जनजागृती करा, त्यांना अहवाल समजून सांगा इथं काय होणार आहे, कसं होणार आहे, त्याचं दुष्परिणाम काय आहे, ती चांगलं काय आहे, वाईट काय आहे. चांगलं तर ते काही सांगूच शकणार नाही, ते आम्ही सांगतो, पण वाईट काय होणार आहे, प्रदूषण किती प्रमाणात होणार आहे सांगा. तर हे अहवाल मिळाला असताना त्यांनी कुठल्याही प्रकारचा स्वतः सरपंच असेल, ती ग्रामपंचायत बॉडी असेल किंवा कोण कर्मचारी असतील, यांनी कुठलाही या अहवाल साधा मी तर म्हणतो त्यांनी उघडूनसुद्धा बघितलेला नाही. आणि त्याचा अहवालाचं त्यांनी कुठलंच अभ्यास न करता, कुठं जनजागृती न करता, जनतेला हा अहवाल न देता त्यांनी न हरकत दाखला दिलेली तारीख, अहवाल तर आला आहे 10/7/2026ला आणि न हरकत जे NOC असत्या ग्रामपंचायतीची तारीख बघा साहेब तुम्ही 24/4/2026 ह्या तारखेला ह्या साखराई ग्रामपंचायतीनं कारखान्यासाठी दिलेला न हरकत दाखला आहे. मला एवढं म्हणायचं आहे, ज्यावेळेस तुमच्याकडे अहवाल नव्हता उपलब्ध, ज्यावेळेस तिथं काय चाललं ही तुम्हाला माहीत नव्हतं, त्याच्या अगोदर तुम्ही 2, 2.5, 3 महिने तुम्ही न हरकत दाखला देताय. म्हणजे तिथं राजाराम बापू कारखाना, जयंत पाटील गावचा ते विजय पाटील व्हाईस चेअरमन असतील किंवा ही ग्रामपंचायत असेल, ह्याने जी मिळून मिसळून जी प्लॅनिंग केलं तिथं ते विस्तारीकरण करणार आहे ती का एखादा बॉम्बचा प्रकल्प उभा करणार आहे ती का काय करणार आहे ती ही त्यासनी माहीत नाही. मग कुठल्या आधारावर त्यांनी दाखला दिला ह्याचा आम्हाला ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी खुलासा करावा. आता नेमक्या मागण्या काय आहेत आणि तो तुम्ही आमरण उपोषणाला बसलाय, कोण कोण बसलाय आणि किती दिवस बसणार आहे? आम्ही इथं उपोषणाला आमचे युवा शक्तीचे 6 सदस्य बसलेला आहे. आमच्यासोबत असणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, गावातले नागरिक, आमचे मित्र हे सगळेच आहेत इथं. ज्यांना ज्यांना जसा जसा वेळ मिळेल तसं तिथे इथे येऊन बसतात, कारण की शेवटी गाव छोटंच आहे, प्रत्येकाला काही ना काही तर कामं असते ती. पण आम्ही जे 6 जण आहे ते आम्ही कालपासून इथंच बसलो आहे आणि आम्ही बसणार कधीपर्यंत तर ज्या आमच्या 2 मागण्या तर आहेत त्याच ग्रामपंचायतीकडून. एक की आमच्या ज्या निवेदनावरती त्यांनी पोच द्यावी आणि दुसरी गोष्ट जे बेकायदेशीर बांधकाम चालू आहे
जे खोटेपणानं चालू आहे, जी सगळं खोटारडेपणा आहे, ती बांधकाम पूर्णपणे बंद करावं. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उपोषणापासून उठणार नाही. नक्कीच आपण पाहू शकता राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचा जो प्रकल्पाचा विस्तारीकरणाचं बांधकामाचं काम चालू आहे आणि ते विस्तारीकरणाचं जे काम चालू आहे याला संपूर्ण या युवा शक्तीकडून आणि ग्रामस्थांच्याकडून कडाडून विरोध करण्यात आलेला आहे. आणि जोपर्यंत या ग्रामपंचायतीकडून त्यांनी दिलेल्या मागण्याच्या संदर्भातल्या निवेदनावर सही होत नाही तोपर्यंत तिथून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा या सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी घेतलेला आहे. आणि जोपर्यंत हा प्रकल्प बंद होत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही. आम्ही आमरण उपोषण याच ठिकाणी करत बसणार आहे असा इशारासुद्धा त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार असेल काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन सुजीसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.